चला मॅच चालू होण्या अगोदरच कॅश प्राइज लागायला सुरुवात झालेली आहे। सुजल मात्रे यांच्यासाठी प्रत्येक कॅच साठी 500 रुपये लक्ष ग्रुप यांच्याकडून। सलामीची जोडी जाताना दिसते संदेश मात्रे आणि दीपक पाटील। पंचांच्या भूमिकेत लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक पाटील। आणि मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये दशरथ सोरकादे दावडीवरून। पहिली ओव्हर घेऊन येत असताना दर्शन केणे उर्फ काका, स्ट्राइक एंडला दीपक पाटील असतील। मॅचला होती सुरुवात। सेमीफायनल नंबर 1 MDPL सीझन 5 2025 ची दर्शन केणे राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू घेऊन येत असताना पहिला चेंडू वाईडने येते सुरुवात। सेमीफायनल 1 ची ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, आत येणारा चेंडू मात्र थोडासा बाहेर राहत असताना आणि वाईड येतोय पहिल्या चेंडूवरती। पुन्हा एकदा दर्शन केणे पुढे टाकलेला खोलात टाकलेला चेंडू, अपील मात्र पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, अपील फेटाळून लावताय आणि येतोय तो डॉट बॉल। एक चेंडू एक धाव संख्या आता मात्र पाहायला मिळतीये होमचा 11 ची। आणि मयुरेश मात्रे यांच्यासाठी पारितोषिक येतोय वेदांत पाटील यांच्याकडून। प्रत्येक चेंडू जर हाताला स्पर्श झाला तर 200 रुपये आणि कॅच साठी 500 रुपये। पुन्हा एकदा आता उचलून खेळलेत, फिल्डर खाली कोणी नाहीये, वॅकेंट एरिया मध्ये चेंडू, डीप मधून फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा आरामात कंप्लीट करतील। या 2 धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल तो 3 धावसंख्येवरती। 2 चेंडू 3 धावसंख्या। विकेट टिकून खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत सेमीफायनल 1। यानंतर जी टीम जिंकेल ती फायनल मध्ये प्रवेश करेल। पुन्हा एकदा दर्शन केणे राईट आर्म ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर बँग ऑन दी टार्गेट। आता मात्र येतोय डॉट बॉल। डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायला लागेल, कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्यासाठी अशाच प्रकारची गोलंदाजी दर्शन केणे यांना करावी लागेल। पुन्हा एकदा दर्शन केणे चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा जोराने मारलेला आणि फिल्डर तिथे होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र हिट चुकतोय। एक धाव चोरी करण्यात येते संदेश मात्रे आणि दीपक पाटील यांच्याकडून। धावसंख्या 1 धावसंख्येने पुढे जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती। शेवटचे 2 चेंडू घेऊन पुन्हा एकदा दर्शन केणे। आता मात्र स्ट्राइक वर स्वतः संघनायक येत आहेत संदेश मात्रे ऑन स्ट्राइक। ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फुलटॉस चेंडूला लोअर फुलटॉसचा चेंडू, लेग बाईचा इशारा पंचांचा आणि आणखीन एक धाव संख्या ऍड होताना दिसतीये ती बॅटिंग करणाऱ्या ओमसाई 11 या टीमच्या खात्यामध्ये। आणि 5 चेंडू 5 रन या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे। आणि स्ट्राइक एंडला दीपक पाटील।
हो हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, पायावरती आढळतो चेंडू. ओव्हरची समाप्ती होते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 5 रन बिना कुठल्या विकेटच्या नुकसानावरती. दर्शन केने यांनी खूपच चांगलं इकॉनॉमिकल बॉलिंग करून दाखवली पहिल्या षटकामध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी करावी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ते दाखवून दिलं दर्शन केने यांनी. आणि पहिल्या ओव्हरच्या नंतर 5 धावसंख्या खर्च होतीये ती लकी मायक 11 या टीम कडून. फायनलला सुरुवात होताना दिसतीये आणि दुसरी ओव्हर घेऊन येत असताना हार्दिक म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर बॅटिंगसाठी तयार आहे तो बॅट्समन संदेश म्हात्रे. आणि आता मात्र उडवलाय चेंडू खाली. फिल्डर दर्शन केने सेफ हँड ऑफ दी मोठी देसाई यांनी विकेटचं पतन. पहिला विकेट संदेश म्हात्रे. मोठा धक्का लागत असताना डीजे हॅमर करण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू जास्ती वेळ होता, भरपूर वेळ होता दर्शन केने यांच्याकडे आणि हाताचा पिसारा फुलवत असताना ही कॅच त्यांनी पकडली डीप लॉंग ऑन मध्ये. दुसरी ओव्हरची सुरुवात होताना पहिल्याच चेंडूवरती संदेश म्हात्रे यांचा विकेट प्राप्त करत असताना नवीन बॅट्समन बॅटिंग एंडला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो तो नरेंद्र पाटील. हो हो हो, पुन्हा एकदा खूपच चांगला चेंडू. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो तर केला होता अजय मडवी यांनी, मात्र कोणताही हो हो हो, कट करतायत. तिथे मिसफील्ड होतीये. पॉइंटच्या दिशेने मिळती 4 धावा. डीजे चांगला कट शॉट पाहायला मिळाला नरेंद्र पाटील यांच्याद्वारे आणि धीरज देवकर यांच्याकडून मिसफील्ड होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हार्दिक म्हात्रे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र आता येतो तो डॉट बॉल. आणि या डॉट बॉल मुळे केवळ 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हार्दिक म्हात्रे राईट आर्म ओव्हर. पुढे सरसावून खेळतोय. समोर फिल्डर त्याच्या हातातून निसटतोय तो चेंडू आणि मिळतील 6 धावा. डीजे
या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे हार्दिक म्हात्रे यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा नरेंद्र पाटील ऑन स्ट्राईक. ओहो हो, चांगल्या टप्प्यावरती चेंडू होता. येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने होती ती ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 15 रन. 1 विकेटच्या नुकसानानंतर टीम ओम साई 11. आणि आता आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दशरथ सर आणि लेग साईडचे पंच सचिन ठाकूर सर पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होताना दिसते. तिसरी ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर तयार होताना दिसत आहेत अजय मडवी. आपला बॉलिंग रनअप घेत असताना रनअप मार्क करत असताना दिसत आहेत मैदानामध्ये. आणि आता पॉवर सर्कलच्या 2 ओव्हर समाप्त झालेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होती म्हणजे आता 5 फिल्डर बाहेर असणार आहेत. दीपक पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉईंटला एक प्लेयर पाहायला मिळतोय. अजय मडवी पुन्हा एकदा रनअपवर येत असताना पहिला चेंडू घेऊन येत असताना तिसऱ्या ओव्हरचा. आणि मान्यवरांचं देखील आगमन होताना दिसतोय. आदरणीय मधुकर पाटील जी, आदरणीय राम म्हात्रेजी. लॉंग ऑफच्या दिशेला एक गाडी आहे. मला वाटतं तिची रिफ्लेक्ट होताना दिसते. 4 व्हीलर आहे सर, 4 व्हीलर आहे ती. ज्या कोणाच्या दोन ओव्हर नंतर 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. तिसऱ्या ओव्हरमध्ये येत आहेत अजय मडवी गोलंदाजी मार्कसाठी. 15 धावसंख्या दोन्ही बाजूने पाहायला गेलं तर एक मेंटेन अशी परिस्थिती आहे. असं बोलता येणार नाही की बॉलिंग साईड डॉमिनंट आहे की बॅटिंग साईड डॉमिनंट आहे. दोन्ही बाजूने सेम प्रयत्न करण्यात आलाय, इक्वल प्रयत्न करण्यात आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 ही धावसंख्या. 7.5चा रन रेट मेंटेन केला जातोय. मयुरेश म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे. हाताला नुसार चेंडू स्पर्श झाला तरी 200 रुपये, प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये. वेदांत पाटील, मोठी देसाई यांच्याकडून हे पारितोषिक असेल मयुरेश म्हात्रे यांच्यासाठी. अजय मडवी पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याला खेळून काढतात डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथे फिल्डर दर्शन केणे, चुकी होणार नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये उचलतोय, फेकतोय, मात्र येते ती एकच धाव. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होत असताना नरेंद्र पाटील होते आता माझ्या स्ट्राईकवर. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक अजून धाव ऍड होताना दिसतीये आणि या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात खूपच चांगली पाहायला मिळाली गोलंदाजी टीम लकी मायक 11 कडून. स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाले अजय मडवी. 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र मोठ्या विकेटचं पतन. दीपक पाटील बॅक टू दी पवेलियन. डीजे
पाटील यांची विकेट पाहायला मिळाली तिसऱ्या चेंडूवरती. अजय माडवी यांच्या पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतो आणि कॅच आउट होताना दिसले दीपक पाटील. नवीन बॅट्समन येताना दिसत आहेत ते ओंकार पाटील. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अजय माडवी चौथा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेटने. ओहो हो उचलून खेळतायत. वन बाउन्स ओव्हर द रोप्स. इट्स अ 4 रन डीजे. ओंकार पाटील यांनी आल्या हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत असताना पाहायला मिळाले ओंकार पाटील. आणि आता लेग साईडला 4 खेळाडू पॉवर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. अपील होतीये मात्र पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. पंच फेटाळून लावतात अपीलला आणि येतोय तो डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या अजूनही स्थिर 21 या आकड्यावरती. 2 विकेटच्या नुकसानावरती टीम ओमसाई 11. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अजय माडवी येत आहेत स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू देखील डॉट काढतायत. 3 षटकांची समाप्ती होताना दिसते. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 21 रन. 2 विकेटच्या नुकसानावरती टीम ओमसाई 11. आणि स्ट्राईक एंडला आता बॅटर पाहायला मिळेल तो नरेंद्र पाटील. यानंतरची होणारी मॅच RF11 वर्सेस बाबूराव शेठ प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल तुम्ही यायचं आहे, टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. RF11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान.
नयन पाटील गोलंदाज येतोय आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी. फील्डमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतात. डीप कव्हर्स आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक खेळाडू उपस्थित डीपमध्ये. नयन पाटील राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन येत असताना मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत. या 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न ओमसा इलेव्हन करेल. मात्र डॉट चेंडू आता मात्र त्यांना विचार पाडण्यास भाग पाडेल. पुन्हा एकदा आखडलेला चेंडू वॅकेंट एरियामध्ये पडतोय. 1 रन आरामात कंप्लीट. सेकंड रन साठी धावताय, थ्रो होतोय. मात्र थ्रो थोडासा रॅपिड असता तर मला वाटतं विकेट जाऊ शकत होता. 2 रन आरामात प्राप्त करतात बॅटिंग करणारी ओमसा इलेव्हन. खूपच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली लकी मायंक इलेव्हन यांच्याकडून. आणि या 2 धावसंख्येने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 23 या आकड्यावरती. तिसरा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू खाली दर्शन केण्यात चूक होणार नाहीये. विकेटचं पतन डीजे. प्रत्येक गोलंदाजाने पाहायला गेलं तर मोजून मापून गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. ते एकदम टप्पा पकडून आणि कशा प्रकारे डॉट बॉल जास्तीत जास्त काढता येतील ते करण्याचा प्रयत्न केलाय. नयन पाटील यांचे देखील 3 चेंडू शेष आहेत. अजून 2च धावा 3 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केल्यात. बॅटिंगसाठी आता मात्र येतोय तो आकाश पाटील. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बेनिफिट घ्यावा लागेल या ओव्हरमध्ये. अजूनही या मॅचमध्ये या इनिंगचे 9 चेंडू शिल्लक आहेत. या 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ओमसा इलेव्हन या टीमने केला पाहिजे. पुन्हा एकदा आता मात्र साईड चेंज करून नयन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. आकाश पाटील ऑन स्ट्राईक असणार आहेत. हो हो हो, जोराम बॅट तर मारली होती, मात्र बॉडीला चेंडू स्पर्श होऊन रनआउटच्या स्वरूपात विकेट जाती. आकाश पाटील यांना जसे गेले होते तशाच प्रकारे पुन्हा परतावा लागेल आकाश पाटील यांना. डीजे आकाश पाटील यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र अपेक्षा भंग करून आकाश पाटील बाद होताना दिसत आहेत. राहुल मडवी येताना दिसत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आता मात्र ओमकार पाटील यांच्या खांद्यावरती आता बॅटिंगची जबाबदारी असेल. नयन पाटील राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा उचलून खेळलेत. विकी देवकर खाली तर आले होते. कॅच ड्रॉप होतोय. 1 धावसंख्या 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 2 धावांनी. ती 25 या आकड्यावरती. 4थ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शेष आहे. 25 धावसंख्या 23 चेंडूमध्ये आतापर्यंत उभारण्यात आली आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक. या 7 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावसंख्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल ओमसा इलेव्हन. या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नयन पाटील राईट आर्म राऊंड द विकेटने. 25 धावसंख्या 23 चेंडूमध्ये शेवटचा चेंडू 4थ्या ओव्हरचा. उचलून खेळलेत आणि मागच्या चेंडूवरती कॅच सुटला होता ओमकार पाटील यांचा. त्यांनी घेतला खरपूस समाचार. 6 धावा. डीजे
4 ओव्हरची समाप्ती होताना दिसतीये. 4 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 4 विकेटचं नुकसान झालेलं आहे. शेवटची ओव्हर शेष असताना स्वतः संघनायक येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. अजय मडवी येताना दिसत आहेत. थोडी फील्डमध्ये प्लेसमेंट, फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहेत. 4 फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळतात. लेग साईडला 1 फिल्डर ऑफ साईडला. अजय मडवी राईट आर्म राऊंड द विकेटने. ओहो हो, फिरवलेला चेंडू खूपच चांगला लेग कटर पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. विकेट किपिंग सुद्धा तेवढीच चांगली. आणि थर्ड अंपायर वाईडसाठी चेक करायचं आपण. डॉट बॉलची समाप्ती. वाईड नाही आहे हा. आणि खूपच चांगला शॉट पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा प्राप्त होतील. डीजे पुन्हा एकदा त्याच दिशेने. व्हेरी गुड शॉट. शॉट ऑफ द डे पाहायला मिळतोय राहुल मडवी यांच्या बॅट मधून. षटकार डीजे. राहुल मडवी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विक्की देवकर कॅचच्या खाली. आणि आता मात्र कॅच घेताना पाहायला मिळतात विक्की देवकर. एक चूक झाली होती त्यांच्याकडून, मात्र त्या चुकीला सुधारताना दिसत आहेत विक्की देवकर. विकेटचं पतन डीजे. चेंडू शेष आहेत. आणि मी आमंत्रित करतो RF11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान यांच्या कर्णधारांना की दोन्ही टीमचे कर्णधार यावे टॉस साठी. शेवटचे ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अजय मडवी, मनीष पाटील यांनी मारलेला चेंडू मागे जातोय. लेग बायचा इशारा पंचांचा. आणि या 1 धावसंख्येने आणखीन एक धाव ऍड होईल. धाव फळक जाऊन पोहोचेल तो 42 या आकड्यावरती. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शेष असताना शेवटचा चेंडू खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत लकी मयंक 11ची. आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील अजय मडवी. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा चेंडू फेस करेल तो ओमकार पाटील. अजय टू ओमकार. आणि पुन्हा एकदा लांबून चेंडूला फिरवतायत. डॉट बॉलने होती ती समाप्ती. 42 धावसंख्येवरती थांबवलाय तो मयंक 11 या संघाने. ओमसाई 11ला 43 चा टार्गेट दिलाय तो लकी मयंक 11 या टीमला. आणि पहिल्या सेमीफायनल जर जिंकायचा असेल तर 43 धावसंख्या बनवावी लागेल बॅटिंग करताना लकी मयंक 11 यांना. आमंत्रित करतो दोन्ही कर्णधारांना. आणि मान्यवर आमचे विक्रांत केणेजी, तुम्ही देखील यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये या तुम्ही.
टॉससाठी दोन्ही कॅप्टनने देखील उपस्थित राहायचं आहे. जितेश पाटील, आकाश म्हात्रे आणि मान्यवर आमचे विक्रम केणे. टॉस विन बाय RF11. जितेश पाटीलला आपण निर्णय देखील सांगायचा आहे आपला. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मात्र जे आपण यायचं आपला सत्कार होईल. RF11ची पूर्ण संघाला आपला संघनायक बोलवत आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला पूर्ण संघाने जमा व्हायचा अशी सूचना संघनायक जितेश पाटील यांची येते. नाहीये गोलंदाजासोबत. येतोय तो आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 चेंडू 2 डॉट बॉल काढतोय संदेश म्हात्रे. या वर्षीच्या हंगामामध्ये खूपच चांगली गोलंदाजी करताना दिसलाय मोठी देसाई संघासाठी. तोच हा गोलंदाज पहिलीच ओव्हर घेऊन येत असताना संदेश म्हात्रे पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे तो नयन पाटील. ओहो हो, या शॉटचा प्रयत्न मगाशी देखील केला होता मात्र तेव्हा असफल झाला. आता मिळतील 6 धावा. DJ
चेंडूवरती गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला तो नयन पाटील. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदेश म्हात्रे वेगावरती स्वार होऊन या चेंडूला डिलिव्हर करतोय. ग्रंटिंग साऊंड त्याच्या तोंडामधून पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला आणि येतोय तो आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरचे शेवटची 2 चेंडू शिल्लक. 6 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतो लकी मयंक 11. अजून ही 37 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 26 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या दिशेने टाकलेला चेंडू. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू 7 धावसंख्या पाहायला मिळतीये. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक असताना 43 धावसंख्येचा माफक लक्ष्य आता डिफेंड करताना दिसेल तो होम्स 11 आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल लकी मयंक 11. शेवटचा चेंडू घेऊन येत असताना संदेश म्हात्रे पुन्हा एकदा जोरात हॅमर करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या दिशेने खूपच चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. चंद्रकांत म्हात्रे फिल्डर होते तिथे. एका हाताने चेंडूला अडवतायत. ओव्हरची होती समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 7. धावसंख्येचा लक्ष दिलेला आहे लकी मयंक 11 या टीमसाठी आणि त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न आता करताना दिसतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 7 धावसंख्या खर्च करताना संदेश म्हात्रे याला आपण पाहिलं. दुसरा ओव्हर घेऊन येत असताना छगन पाटील आणि डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने हा चेंडू जातोय. आकाश पाटील तिथे फिल्डर आणि 2 धावसंख्या 2 रन आरामात धावून पूर्ण करतील. 2 धावसंख्येने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो 9 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल करताना दिसतोय तो बॅटिंग करणारा होम्स 11. नयन पाटील यांनी गेल्या ओव्हरमध्ये संदेश म्हात्रे याला खूपच चांगला षटकार मारला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याचा कॉन्फिडन्स देखील वाढला असेल त्या षटकाराने. छगन पाटीलच्या विरोधात देखील तशाच प्रकारची बॅटिंग करण्याची अपेक्षा त्याच्याकडून करतोय तो संघ. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न तर होता. जमिनीला समांतर चेंडू जातोय. ओमकार पाटील त्या चेंडूला फील्ड करतोय. 2 धावसंख्या तोपर्यंत 2 धावा धावून होतील. त्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो 11 या आकड्यावरती. छगन पाटील यांनी ओव्हरची सुरुवात केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या आहेत. अजून ही 4 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत आणि 43 धावसंख्येपर्यंत पोहोचायचा आहे तो येणाऱ्या पुन्हा एकदा उचलून खेळला तिथे गॅप मोठा आणि येतील त्या 6 धावा. सिक्सर षटकार डीजे. वॅकेंट एरिया होता. त्या दिशेला कोणताही फिल्डर उपस्थित नव्हता आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत असताना हा षटकार ठोकलाय गॅपमधून आणि या षटकाराने नक्कीच धावफलक जाऊन पोहोचेल तो 17 या आकड्यावरती. अजूनही 21 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. नयन पाटील यांनी आता
लॉंग ऑफच्या दिशेला हा चेंडू खेळलाय. 1 रन तर आरामात कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेच नाही आणि या 1 रननेच संतुष्ट व्हावं लागेल. 1 रनने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचेल तो 18 या आकड्यावरती. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नयन पाटील आता मात्र थोडा आक्रमक बॅटर सिद्ध होतोय बॅटिंग करणारा लकी मयंक 11 टीमसाठी. 2 षटकार त्यांनी आतापर्यंत हिट केले. सिंगल डबल्सने देखील खेळतोय. दोन्ही प्रकारच्या गेम्स आपल्या बॅटिंगमध्ये दाखवताना दिसतोय नयन पाटील. त्याचसोबत त्याला साथ देतोय विकी देवकर. हा देखील एक आक्रमक बॅटर आहे. पहिल्यांदा स्ट्राईकला आता विकी देवकर आणि खूपच चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता आणि बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक अजून धाव ऍड होताना दिसते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोर कार्ड मध्ये. 19 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. छगन पाटील यांची ही ओव्हर आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये टोटल धावसंख्या त्यांनी खर्च केली आहे ती 12. शेवटचा चेंडू घेऊन येत असताना छगन पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यॉर्कर चेंडू तिथे आकाश पाटील. 1 धावसंख्या एक धाव थांबू शकले नाही आणि या 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 3 ओव्हर आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र टीम लकी मयंक 11 या टीमला डीजे स्कोर आहे 20 या आकड्यावरती. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहताय लकी मयंक 11 वर्सेस ओम साई 11च्या मध्ये आणि 43 धावसंख्येचा टार्गेट दिला होता लकी मयंक 11 या टीमला आणि तोच आता डिफेंड करताना पाहायला मिळतं ओम साई 11. 2 ओव्हर 20 ही धावसंख्या. 3 ओव्हरमध्ये अजूनही 23 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा कॅप्टन संदेश मात्र येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने नयन पाटील यांना लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याने ढकलून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. 2 धाव आरामात पूर्ण करताना दिसतील दोन्ही बॅटर्स आणि या 2 धावांनी टीमचा स्कोअर जाऊन पोहोचेल तो 22 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत धाव फळक हालताना दिसतोय. संदेश मात्रे यांचा वेगवान चेंडू आणि 1 धाव तरीही प्राप्त करतील. चला बाबूराव शेठ मात्रे प्रतिष्ठानच्या टीमने कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साइडला यायचं असा कॅप्टनचा कॉल येतोय की कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साइडला सर्वांनी जमा व्हायचं आहे. बाबूराव शेठ मात्रे प्रतिष्ठान. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 चेंडू आतापर्यंत संदेश मात्रे यांनी टाकले. 2 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 16 चेंडू आणि 20 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी टीम लकी मयंक 11ला.
हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खूपच चांगला चेंडू. अजून एक सिंगल आणि या सिंगलने स्कोअर जाऊन पोहोचेल तो 24 या आकड्यावरती. 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अजूनही ही मॅच होऊ शकते जर अशाच प्रकारची डॉट बॉल टाकले, अशाच प्रकारची दाबून गोलंदाजी जर केली. पुन्हा एकदा आता मात्र गॅप मध्ये खेळतोय चेंडूला. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी धावतायत. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल. विकी देवकर यांचा तिसरी धाव देखील आरामात कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स 3 धावा कंप्लीट करतायत. खूपच सुंदर प्रकारे या 3 धावा दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केल्या. या 3 धावांनी टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या ओव्हरच्या तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लकी मँक 11 खूपच चांगली आणि स्टेबल बॅटिंग करताना दिसतीये. 27 या आकड्यावरती 14 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा त्याच गॅप मध्ये. आकाश पाटील चेस करतोय चेंडूला. 1 रन कंप्लीट. सेकंड रन साठी धावतायत. 2 रन कंप्लीट. 2 रननी संतुष्ट व्हावा लागेल दोन्ही बॅट्समनला. या 2 रन्सने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय तो 29 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. संदेश मात्र याच्या गोलंदाजीवरती सिंगल डबल्सने स्कोअर कार्ड हलवता ठेवतायत. स्कोअर कार्ड मूव्ह करतायत आणि खूपच चांगली बॅटिंग करताना आता मात्र पाहायला मिळतात दोन्ही बॅट्समन. ओपनिंगची ही जोडी आतापर्यंत बॅटिंग करताना दिसतीये विकेटवरती. अजून एकही विकेटचा नुकसान झालेला नाही या लकी मँक 11 या टीमचा. शेवटचा चेंडू शिल्लक. संदेश मात्रे याच्या स्पेलचा आणि तिसऱ्या ओव्हरचा देखील हा शेवटचा चेंडू. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता लकी मँक 11 या टीमला. आणि प्लेस करताय चेंडूला. येतोय तो डॉट बॉल. शेवटचा चेंडू. 3 ओव्हरची समाप्ती होताना पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 29 रन विदाउट लॉस. टीम लकी मँक 11 डीजे. येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 4थं षटक घेऊन येत असताना सोहम देवकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने.
सोहम देवकर यांचा पहिला चेंडू, पंचांचा लेग बायचा इशारा. लेग बायजने एक धावसंख्या एक धाव अजून ऍड होईल. चौथ्या ओव्हरची सुरुवात होताना पाहायला मिळते. अकरा चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता अजूनही. 30 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचलेत विदाउट लॉस. 13 धावा अजून करण्याची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी. हो हो हो, यॉर्कर चेंडू, खूपच चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल ऍड होतोय. परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. तेवढीच चांगली विकेट किपिंग दीपक पाटील यांच्याद्वारे पाहायला मिळाली. चेंडूला अडवतात मागे विकेट किपिंग करत असताना आणि येतोय तो डॉट बॉल. अजूनही 10 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. सोहम देवकर पुन्हा एकदा बॅट तर फिरवली होती. बॅटचा बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. विकेटचं होतोय पतन. विकेट जातीये ती विकी देवकर यांची. विकेट देखील सॅक्रिफाईस केली असावी त्यांनी. नयन पाटील ओपनिंग पासून आलेत आणि खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी दाखवली आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावसंख्येची आवश्यकता. सोहम देवकर गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने नयन पाटील ऑन स्ट्राईक. उचलून खेळले डीप मध्ये फिल्डर नरेंद्र पाटील. त्यांच्या हातातून चूक होणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होताना नयन पाटील बॅक टू द डगआउट. डीजे आठ चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता असताना 2 धक्के वरावर लागलेत ते लकी मयंक 11ला. आता मात्र थोडा दबावाला जुगारून खेळावं लागेल दोन्ही बॅट्समनला. दोन्ही बॅटर्सना खूपच चांगली कॅच डीप मध्ये पकडताना पाहायला मिळाले नरेंद्र पाटील. प्रेशर सिच्युएशन मध्ये अशा कॅचेस फार कमी पाहायला मिळतात. 43 धावसंख्या डिफेंड करत असताना आता ओमसा 11 पाहायला मिळतीये. 8 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता अजूनही. अजय मडवी देखील नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. पुन्हा एकदा सोहम देवकर पायावरती चेंडू आढळतोय. 5वा चेंडू होता या षटकातील. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक अजून रन ऍड होईल ती बॅटिंग करणाऱ्या लकी मयंक 11 या टीमच्या खात्यामध्ये. सात चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. 7-12. ही मॅच जो पण जिंकेल तो फायनलचं तिकीट कन्फर्म करेल आणि त्याच प्रतिष्ठेच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी आता मात्र दोन्ही टीम प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा 7 चेंडू 12 धावा. हो हो हो, खूपच चांगला चेंडू. यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू. बँग ऑन द टार्गेट. चांगला पेस, चांगला स्पीड, चांगल्या गतीने टाकलेला चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि येतोय तो डॉट बॉल. 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला करून दाखवली. शेवटची ओव्हर घेऊन येत असताना ओमकार पाटील पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. चला संदेश मात्रे, वेळ जास्ती घेत आहे आपण, टायमाकडे देखील आपल्याला ध्यान द्यायचं. अजूनही मॅचेस कव्हर करायच्यात आपल्याला. 6 चेंडू 12 धावा. ओम साई की लकी मयंक, कोण जाईल फायनल मध्ये? या ओव्हर नंतर नक्कीच आपल्याला या प्रश्नाचं देखील उत्तर मिळेल. गोलंदाजी मार्कवर येतोय ओमकार पाटील. बॅटिंग वर स्ट्राईक एंडला दर्शन केणे, नॉन स्ट्रायकर अजय मडवी. शेवटची ओव्हर, शेवटची ओव्हर. या ओव्हर नंतर माहित पडेल पहिला फायनलिस्ट कोण असेल MDPL सीझन 5 चा. ओमकार पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. गॅप मध्ये खेळतोय चेंडू, तिथे संदेश मात्रेकडून चुकी. महत्वाच्या क्षणाला संदेश मात्रे करतोय चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. डीजे 5 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. प्रथम बॅटिंग करत असताना 5 विकेट गमाव्या लागल्या होत्या त्या बॅटिंग करणाऱ्या ओमसाई 11ला आणि आतापर्यंत 2च विकेट टाकल्या त्या लकी मयंक 11ने. म्हणजे 7 केले तरी ही मॅच जिंकता येईल लकी मयंक 11 या टीमला. 5 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता, 7 केले तरी जिंकतील. ओहो, व्हेरी गुड बॉल. डायरेक्ट हिट तर झाला होता, मात्र तिथे बॅकअपला कोणत्याही प्रकारचा फिल्डर नाही. 1चं रूपांतर 2 मध्ये. 22च्या धावसंख्येत आणि 22च्या धावसंख्येत ऍड होतील. मात्र थर्ड अंपायर घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनी वाईड साठी. इट्स अ डॉट बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूपच चांगली अंपायरिंग या दोन्ही दिवसामध्ये दोन्ही अंपायर्स कडून पाहायला मिळाली आहे. आणि त्याचंच प्रतीक हे देखील आहे की एवढ्या टाईट प्रेशर सिच्युएशन मध्ये देखील परफेक्ट त्यांनी हा निर्णय दिलाय. 4 चेंडू अजूनही 6 धावसंख्येची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या लकी मयंक या टीमला. ओमसाई 11 आता देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु जर विकेट आणि डॉट बॉल घेतले तर 4 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. 12चा डिफेंड करताना पाहायला मिळाले होते ओमकार पाटील. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, नंतर डबल. तिसरा चेंडू एज लागतीये मागे. चंद्रकांत मात्रे आहेत, म्हणजे चूक होणार नाहीये. सिंगल अजून एक प्राप्त होतीये. 3 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये 7 आल्यात, आता 3 चेंडू मध्ये काढायच्या आहेत 5. 3 चेंडू 5 ची आवश्यकता आहे, मात्र 4 जरी काढल्या तरी ही संघ विजय होईल तो लकी मयंक 11. कारण पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गेल्या होत्या, आतापर्यंत 2च विकेट काढण्यात यश मिळालं आहे तो ओमसाई 11 या टीमला. तीन चेंडू 5 धावा. तीन चेंडू 5 ची आवश्यकता. स्वतः कॅप्टन ऑन स्ट्राइक आहे अजय मडवी. उचलून खेळतोय आणि फिनिशेस ऑफ इन स्टाईल अजय मडवी. पहिली टीम जी क्वालिफाय होते फायनल साठी ती आहे लकी मयंक 11. डीजे